काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माझं नाव नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे। या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हे मला माहित नाही असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण याचा सस्पेन्स आता वाढलेला आहे आणि याच संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर आज महाराष्ट्रातले नेते सुद्धा या मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी दिल्लीत आहेत। त्या निमित्ताने एक महाराष्ट्राची सुद्धा बैठक पार पडेल अशी चर्चा आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल। पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत होतं, ते म्हणतात माझं नाव नाहीये, मग कोण? पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विश्वजित कदम, बंटी पाटील या सर्व नेत्यांची नावं होती। मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार कोणत्याही जुन्या नेत्याला नाही तर नवा गडी नवा डाव म्हणत काँग्रेसने नव्या दमाच्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र यावेळेस म्हणजे जो माणूस काँग्रेसच्या केडरने आलेला आहे, काँग्रेस विचारधारेतून आलेला आहे आणि काँग्रेस परंपरेतून पुढे आलेला आहे, अशाच नेत्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाईल अशी माहिती मिळत आहे। कारण दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानंतर काँग्रेस विचारधारेची माणसं जी आहे ती दुखावली जातात अशी माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतलेला आहे। कारण भाजपमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक काँग्रेसचे नेते हे भाजपमध्ये गेले, मात्र भाजपने कधीही दुसऱ्या पक्षातून आलेल्या बड्या नेत्याला भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं नाही। मात्र काँग्रेसमध्ये अशी प्रथा पाहायला मिळाली। नाना पटोले हे भाजपमध्ये गेले, भले ते काँग्रेसचे होते, काँग्रेसमधून नाना पटोले भाजप त्यांचा घरवापसी झाली, मात्र दुसऱ्या पक्षाची विचारधारा समोर घेऊन चालणारा नेता अशा पद्धतीने जर असं घडलं तर पक्ष हा विचारधारेतून चालतो आणि विचारधारेतून पुढे आलेल्या माणसाला प्रदेशाध्यक्ष पद दिलं जावं असंही एक मानस जो आहे तो पक्षामधून समोर येताना पाहायला मिळतोय। त्यामुळं काँग्रेसची पक्षाची विचारधारा आणि कायम काँग्रेस पक्षाची इमान राखणाऱ्या नेत्याला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं जावं, त्यामुळं जुने जाणते त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची विचारधारा मांडणारे आणि वर्षानुवर्ष हाच मतदार जो असतो तो सोबत असतो। इतर पक्षातून आलेले ज्या नेत्या बरं, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।